नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवत आहोत मेथीचे लाडू. मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपण घेतो आहे 50 ग्राम मेथी. 50 ग्राम मेथी आपण घेतलेली आहे आणि मेथी आपण मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेऊ. पाहू शकता आपल्या मेथीचं कलर चेंज झालेलं आहे आणि आपण ती मेथी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. आता ती मेथी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आता आपण 2 चमचे तूप घेणार आहोत. हे घरचं तूप आहे, घरी तयार केलेलं. मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे इथं. याच्यात आपण थोडेसे काजू आणि बदाम आपण फ्राय करून घेणार आहोत. अंदाजे 50 ते 60 ग्राम असतील एवढे काजू आणि बदाम मी त्याच्यात टाकून फ्राय करून घेतो आहे तुपामध्ये. आता आपले काजू आणि बदाम फ्राय झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी सोडून देऊ. आता 50 ग्राम इथं मी डिंक घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 50 ग्राम बरोबर डिंक घेतलेलं आहे. तर हे डिंक आपल्याला त्या तुपामध्ये टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. डिंक पण आपलं फ्राय करून झालेलं आहे, व्यवस्थित असं फुलून मोठे मोठे दाणे झालेले आहेत. ते आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि थंड होण्यासाठी सोडून देऊ. आता हे सगळे साहित्य थंड होईपर्यंत आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. जे कणिक आपण घरी चपातीसाठी यूज करतो तोच आपण घेतो इथं. त्याला चाळून घेऊन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. मी थोडं कमी प्रमाणात बनवतो आहे, तर मी थोडं कमी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पण यूज करू शकता. अंदाजे मी इथं 150 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ मी बारीक किसणीने किसून घेतो आहे. आपला गूळ किसून झालेला आहे. आता आपण एक एक करून सगळे साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेऊ. मेथी, डिंक आणि जे आपले काजू आणि बदाम होते ते आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता परत सेम पॅनमध्ये 2 चमचे मी तूप घेतो आहे आणि त्याच्यात जे गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलं होतं ते पीठ आपण टाकून तो पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊ. जे गव्हाचं कणिक आहे ते आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपण इथं ऑइल यूज करत नाही आहे, तूप यूज करतो आहे. आणि जर इथं तूप तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. मी अजून 1 चमचा इथं तूप ॲड केलेलं आहे, कारण जे पीठ मी घेतलेलं आहे त्या प्रमाणात थोडंसं मला कमी वाटलं, तर 1 चमचा तूप मी परत ॲड करतो आहे. आता परत आपल्याला हे जे कणिक आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, एकदम खरपूस असं गोल्डन कलर येईपर्यंत. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं एक पण गाठ आपल्याला त्याच्यात ठेवायची नाही. व्यवस्थित असं दाबून दाबून आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मला हे कणिक भाजण्यासाठी कमीत कमी 18 ते 20 मिनिटे लागलेली. मी टाईम लावून भाजत होतो, तर जवळपास 18 ते 20 मिनिटं मला इथं हे कणिक भाजण्यासाठी लागलेले आणि मंद आचेवरती मी भाजत होतो. थोडंसं पॅन छोटा असल्यामुळं साईडला थोडंसं पीठ खाली पडलं आहे, पण व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आता पीठ पाहू शकता आपलं कलर चेंज झालेला आहे आणि छानपैकी असं वास सुटलेला आहे तुपाचा आणि पीठ भाजण्याचा. तर छानपैकी आपलं पीठ भाजून झालेलं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ किंवा एखाद्या बाउलमध्ये आपण काढून घेऊ त्याला. आता ते काढून घेतल्यानंतर बाकीचे जे साहित्य आपल्याला काजू बदाम आपण जे वाटून घेतलं होतं ते आपण त्याच्यात ॲड करून घेऊ. डिंक पण आपण बारीक करून घेतलेलं आहे, तर डिंक पण आपण त्याच्यात ॲड करून घेणार आहोत. गूळ बारीक करून घेतलेलं आहे आपण, ते मेल्ट करून घेऊ. आपण डिंक ॲड करून घेतो इथं. डिंक ॲड करून घेऊ आणि जी मेथी आपण बारीक करून घेतली होती ती मेथी आपण चाळून घेऊ आणि ती पण आपण याच्यात ॲड करून घेऊ. जे थोडेसे दाणे राहिले होते मेथीचे ते मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि जी मेथी बारीक झाली ती मी त्याच्यात मिक्स करून घेतो. व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं गरमच आहे इथं पीठ, हाताला चटके बसत होते, एवढे जास्त पण नाही पण थोडंसं गरम होतं. आता आपल्याला गूळ थोडंसं थंड व्हायला यायला सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे. तर आपण गॅस पेटवून घेऊ आणि गूळ मेल्ट करून घेऊ. 1 चमचा इथं तूप आपण ॲड करतो आहे गूळ मेल्ट करण्यासाठी. तुम्ही जास्त पण यूज करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणानुसार मी इथं व्यवस्थित जे साहित्य आहे ते घेतलेले आहेत. 150 ग्राम गूळ होतं
ते गूळ मी बारीक किसणीने किसून घेतला होता, तर थोडंसं मेल्ट झाल्यासारखं झालं. आपण त्याला परत थोडंसं मेल्ट करून घेऊ. आपल्याला त्याची चाचणी बनवायची नाही आहे, आपल्याला थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे. हार्डली तुम्हाला 2 मिनिटे लागतील गूळ मेल्ट व्हायला. पाहू शकता व्यवस्थित असं आपलं गूळ मेल्ट व्हायला तयार झालेलं आहे आणि मेल्ट झालेलं आहे. हार्डली तुम्हाला 1.5 ते 2 मिनिट लागतील. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला गूळ ठेवायचं नाही गॅसवर, कारण गूळ मग करपला जातो आणि कडक होऊन जातो. जशी आपण पातळ चाचणी बनवतो त्याच प्रकारे गूळ आपलं मेल्ट झालेलं आहे. आता गूळ व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. आपण जे साहित्य एकजीव करून घेतले होते त्या साहित्यामध्ये आपण गूळ ॲड करून घेणार आहोत. गरम गरमच आपण ॲड करतो आहे. जे कणिक होतं आपलं ते पण थोडंसं गरम होतं आणि गूळ पण आपण त्याच्यात गरम गरम ॲड करतो आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. व्यवस्थित असं आपल्याला हे सगळं साहित्य गूळ टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने तुम्ही हे मिक्स करून घ्या, कारण कणिक जे आहे ते पण गरम आहे आणि गूळ पण गरम आहे, तर हाताला चटके बसण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित एकजीव करून घ्या सगळं साहित्य आणि गरम गरम असेपर्यंतच तुम्ही ते लाडू वळायला सुरू करा. जर प्रमाण जास्त असेल तर 2 जण मिळून तुम्ही लाडू वळू शकता. जर प्रमाण कमी असेल तर एका माणसाने पण होऊन जाईल. थोडंसं गरम आहे. मी पहिला लाडू वळून पाहिला तर व्यवस्थित लाडू वळून होतं. तर आपण पटापट एक एक करून लाडू वळून घेऊ. तर साहित्य दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण एकदा हे लाडू ट्राय करून बघा. खूप छान रेसिपी आहे आणि खूप इझी तयार होते. जर हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.